तर रामराम मंडळी, आता आपण सकाळ सकाळ उठलो, जरा गडबडीत असल्यामुळे लवकर घरात मोबाईल हातात नाही घेतला. तर आता आपण व्हिडिओ बनवतो, जरा निघाली जरा गॅस एजन्सीमध्ये. आपला गॅस 2 महिने झाले भेटला नाही. आता ही काय करतात काय माहीत, बघू जरा जाऊन तिथे गॅस भेटते का. आणि एक पक्कड आणि स्क्रू ड्रायव्हर आपल्याला घ्यायचं आहे नवीन, तर ती पण घेऊ. बघा इथं आपण एजन्सीत आली, इकडे गॅस वाटप चाललं आहे. तर गॅसचं आपलं काही नियोजन नाही लागलं. बऱ्याच ठिकाणी पक्कड बी शोधले आपण, पण नाही भेटले. काय रताळे. तर बघू आता अजून एक दुकान राहिलं, तिथं भेटली तर नशीब नाही, तिथं मोठी घ्यावी लागेल, आपल्याला जावं लागेल. म्हणून लागते आता आपण बुंजतनं आलो पाचोडमध्ये फक्त पक्कडसाठी. पक्कड जर भेटली तर नशीब इथं, नाही तर मग आता काय डायरेक्ट वायलाच जावं. तर कुठं दुसरीकडे बघायला नको. पाचोडमध्ये आतापर्यंत आम्ही 5-6 दुकानं पालती घातली, तर अजून काय पकडीचं मला काय दिसेना. बघू आता एक भावानी वाला आहे, त्याकडे जर भेटली तर नशीब, नाही तर डायरेक्ट आता वायला गेलं पाहिजे. चले, शेवट आपल्याला पक्कड गावली. आता आलो आपण रस प्यायला. आपल्याला जी 5-7 इंची पकड होती ती आपल्याला डायरेक्ट वायतीची भेटली, ती घेतली. आता आपण आलो डायरेक्ट घराकडे. मुंजमध्ये आपल्याला किरण भेटलाय. किरण निघालाय पुण्याला. घरी आली, वरचा फॅन मारला, चालू केला तर गरम हवा टाकते. शिव फॅन बघा आमचा चालू, नुसतं वांग 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 करतोय, त्याला पानं फिरवायला लागतात पण फिरणं झालं. तर आता अशा रीतीने आपण पोचलो वाईट, आणि डबे जाते आपल्या बरोबर आहे. तर आता आपण निघालो. हे कुठल्या गावाला जायचं? तर आपण निघालो वेरूळला. आता वेरूळ तर मला काय माहीत नाही कुठे, तर आपल्या एक तिथं थोडंसं पट्टी फिटिंगचं काम आहे, ती बघायचं आहे वेरूळमधलं. आता जाऊ वेरूळच्या दिशेने, बघूया. तुम्हाला दाखवतो कसं माणसाला बाटली उतरवायचं असतं आणि काम आपल्याला घ्यायचं असतं. आणि पोचलो आपण समर्थचं दुकान. हे बघा 50 पैसे. आणि नमस्कार, लाईक करा, फॉलो करा. म्हणून लाईक करा, फॉलो करा. तोंडाचं गाडी फुलं टाका आमच्यामुळे झाले. किती की पाणी दिगा. तर इथे पोचलो आपण. तर समर्थचं दुकान आहे इथे. तर समर्थ तुम्हाला माहिती आहे एसीचे काम करतो, एसी फिटिंग बिटिंग, बाकी रिपेरिंग तर काय फ्रीज ठेवला विकायला, तिथं गार पाणी ठेवा फ्रीजमध्ये. तर समर्थचं भाऊ इथे, त्याला विचारूयात आपण तुम्ही काय काय काम करता. काय काम करता? फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी, गिझर. तोडता का मोडता? जोडतो. एकदम क्वालिटी वर्क. कधी बी माझं नाव सांगा आणि घेऊन जावा, आहे का नाही? माझं नाव सांगितलं तू जोडायला आलाय, मी तोडायला आलाय. नाही, पण माझं नाव सांगितलं चाललं ना, तर म्हणजे कोणती हो. माझ्या आमच्या सबस्क्रायबरला थोडंसं ही दे, डिस्काउंट दे. 22 रुपये दे, पण दे. काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नाही का, मग घेऊन या मला सबस्क्राईब राहू दे. आता आपण मांढरदेवच्या घाटात आहे. घाटात एवढं तुफानी चढ आहेत ना, की अशी माझ्याकडे माणसं तोंडात बघतात ब्लॉग बनवताना. बघा आता तर घाटातनं आपण निघालो. तुफानमध्ये चढ आहे. कुठलं गाव म्हणलं तर वेरूळमध्ये जायचं आहे आपल्याला, ती काम बघायला. वेरूळ कुठं आलं? तर तिकडं आपल्याला ती काम बघायला जायचं आहे. आणि एवढं तुफान चढ आहे. गाडी आमची आता स्प्लेंडर आहे म्हणून 4x4 चढती, तरी काय अडचण नाही. जाऊ आता काय डॉन बोलले. तर वेरूळच्या साईडवर आपण पोचलोय. माझ्या मागच्या साईडला बघा वेरूळची साईड आहे. त्यांनी एकदम असं रिच टाईप केले. बघा आता त्यांचं बोर्ड कन्सिल काढा आणि पट्टी फिटिंग आहे. तरी बघा तुम्ही माझ्या म्हणजे साईड बघून घ्या, ही साईड आहे. आता आतमध्ये गेलो तुम्हाला दाखवतो कशा रूम आहेत. तर जाऊ आतमध्ये पहिले बघूया. इकडे न्यू हॉल गेला, समोर किचन दिसते. तर आता आपण काम बिम बघितले, त्यांचं कन्फर्मेशन चाललंय कसं काय त्यांना रेट बीट दिला. आता आपण मटेरियलची लिस्ट टाकली. तर आता एवढ्यासाठी आपल्याला एवढं लांब यावं लागतं, पण व्हिजिटिंग चार्ज कधी मागू शकत नाही आपण माणसांना, कारण आता हे काम आपल्याला फिक्समध्ये भेटणार आहे. बघूया, चला आता निघू घराच्या दिशेनं. घाटात जरा मोबाईल बंद करतो, नाही तर आम्ही घाटातनं खाली जाईल. तर काहीच निघाले आता आपण वाईमधनं. डवीला घरी सोडले ना, आता आपण डायरेक्ट जाऊ थेट घरी जाऊ, जरा आवरू. परत आपल्याला तिथनं सातारा जायची, जरा शौर्याचा बड्डे, तिकडे साताराला जाऊया. आणि परत बड्डेवरनं येता गोव्याला जाऊ, गोव्याची यात्रा आज. तर येताना जेवण करून येऊ गोव्यावरनं. ते पण आता आपण आवडले ना, आपण कुठली टोल नाक्यावर. आता पहिले जाऊ सातारामध्ये थोडंसं आणि बड्डे बघू जरा, आणि मग आपण जाऊ गोव्याला. शिव बघा ह्या मापियाचं स्टंट. मी ना हाताची गाडी चालवतो, चढत ना पण याची गाडीवर चढते, काय कळलं ना. इथं आपण बड्डेला पोचले आणि आपल्या अगोदर एक जण इथं पोचलाय बघा. बच्चन झाला का बड्डे? खाल्ला का केक? जेवला येऊ घरने घेऊन आहे का? नाही त्याला